नमस्कार. तापमानाचा मातीतील सूक्ष्मजीव आणि त्याच्या क्रियेवर काय परिणाम होतो ते आपण बघणार आहे. तर मातीमध्ये अब्जावधी उपयुक्त सूक्ष्मजीव असतात, जे वनस्पतीच्या आरोग्यासाठी किंवा त्याच्या पोषण चक्रासाठी आणि सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या क्रियेवर मातीच्या तापमानाचा मोठा परिणाम होत असतो. हा संबंध जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर नैसर्गिक पद्धतीने पीक वाढ आणि त्याचं सुधारू शकतो, त्या संदर्भातलं बघू. आता तापमान म्हणजे काय? सगळ्यात कमी टेम्परेचरमध्ये काय परिणाम होतो? म्हणजे 10 अंश सेल्सिअसच्या कमी तापमानात सूक्ष्म अन्नजीवाची क्रिया खूपच मंदावते. त्यानंतर सेंद्रिय पदार्थाचं विघटन हे हळूहळू कमी होत असतं जमिनीतलं. त्यामुळे मातीतलं पोषण द्रव्याची उपलब्धता पिकांना कमी होते. यामुळे पिकांची वाढ कमकुवत दिसू शकते आणि स्टन झालेली दिसते. हे कमी टेम्परेचरचं परिणाम आपल्या पिकावर होऊ शकतात. तर ह्याच्यात सर्वोत्तम टेम्परेचर कुठलं? 25 ते 35 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत. हे टेम्परेचर सूक्ष्मजीवांसाठी सर्वात योग्य टेम्परेचर मानलं जातं. या काळात सेंद्रिय पदार्थाचं जमिनीतलं विघटन चांगलं होतं. सूक्ष्मजीव झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल ह्याच्यासारखे अजून पोषणद्रव्ये उपलब्ध करून देत असतात, जी की मुळाधारे सहज शोषून घेतले जातात आणि झाडं मजबूत आणि निरोगी राहतात. कुठल्या टेम्परेचरला? 25, 35, 38 पर्यंत जास्तीत जास्त. आणि सगळ्यात घातक कुठलं टेम्परेचर आहे? म्हणजे घातक म्हणता येणार नाही की सूक्ष्मजीव त्याच्यावर सर्वायवल करू शकत नाहीत. जास्त टेम्परेचर की 38 पेक्षा जास्त. अतिरिक्त उष्णतेमुळे सूक्ष्मजीवांवर ताण येतो. अनेक सूक्ष्मजीव निष्क्रिय होतात, नष्ट होतात. मातीची सुपीकता कमी होते. उच्च तापमानामुळे जमिनीत मुळांवर सुद्धा परिणाम होतो. याचा परिणाम मातीतला ओलावा कमी होतो आणि सूक्ष्मजीव मरू शकतात. पूर्णपणे ट्रेसमध्ये जातात, सुकलेले दिसतात. तुमच्या झाडावर रोगाची शक्यता जास्त राहते. त्यामुळं ह्या 3 प्रकारचं टेम्परेचर आपल्या जमिनीवर, जमिनीतल्या सूक्ष्म अन्नद्रव्यावर खूप परिणाम करत असतात. तर त्यासाठी आता ह्या टेम्परेचरपासून वाचायसाठी किंवा जमिनीतल्या सूक्ष्मजीवाला वाचवण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे? आपल्या जमिनीतलं मातीतलं सूक्ष्मजीव निरोगी ठेवण्यासाठी काय काय उपाय करता येते? तर आपण शेतीतल्या निविष्ठा म्हणजे शेतीतलं काय काडी कचरा राहील ते शेतीतच कुजवला पाहिजे. सेंद्रिय खत, कंपोस्ट खताचं नियमित प्रत्येक पिकाला, प्रत्येक बहाराला तुम्ही वापर केला पाहिजे. मातीचं तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला तुम्ही सेंद्रिय मल्चिंग करा, नाहीतर ह्याचं मल्चिंग करा तरी चालेल. रासायनिक खताचा अतिरिक्त वापर टाळायचा आहे. पाणी योग्य प्रमाणात द्यायचं. जास्त पाणी देण्यामुळे बी सूक्ष्मजीव तुमच्या जमिनीतलं धोकादायक परिस्थितीत जाऊ शकतात. त्याप्रमाणे जास्त प्रमाणात जैविक खत असतील, सूक्ष्मजीवांना उपयुक्त असणारी खतं तुम्ही वापरा. त्यामुळं तुमचं सूक्ष्मजीव निरोगी राहील. त्यामुळं झाडाची मुळं मजबूत आणि जास्त उत्पन्न देणारी, जास्त अपटेक करणारी राहतील. कारण शेवटी जमीन 70% झाडांना अन्नद्रव्य पुरवण्याचं काम ही जमीन आणि जमिनीतलं सूक्ष्मजीव करत असते. ते वाचलं तर आपली जमीन वाचलं, आपली शेती वाचली. धन्यवाद.